बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। अंबरनाथ महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झालेली आहे। अंबरनाथ नगरपालिका आहे आणि त्या राजकारणामध्ये उलथापालथ झाली आहे। नुकताच झालेल्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले काँग्रेसचे सगळे 12 नगरसेवक हे आता भाजपमध्ये प्रवेश करतात। या निर्णयामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलेलं आहे। इथं भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। हे नगरसेवक कोणत्याही सत्तेच्या लालसेपोटी नव्हे तर केवळ अंबरनाथच्या विकासाकरता भाजपसोबत येत आहेत। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हा अधिकृत महाप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे। नगरसेवकांसोबतच काँग्रेसचे अनेक आजी-माजी पदाधिकारी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली। सर्व नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी सर्वच्या सर्व पदाधिकारी हे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले। सर्व काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत त्यांनी आमच्याबरोबर सत्तेसाठी बरोबर आलेले नाहीत, तर त्या भागातील असणारे लोक आहेत, जे असणारे नागरिक जे आहेत त्या नागरिकांच्या असणाऱ्या जे तिथली असणारी विकास कामं ज्यांची त्यांनी आश्वासनं दिली, ती आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आता ते आमच्याबरोबर आलेले। लोकांच्या दलानुसार आम्ही त्यांना विकास आघाडीला पाठिंबा दिला होता, पण आमच्या प्रदेशाध्यक्षांना असं की सत्ता साहेबांना काहीतरी डिसाईड केलं गेलं आणि त्यांनी आमचं कुठल्याही कारणाला नोटीस न बजावता कोणालाही विश्वासात न घेता फक्त नियमनाची कारवाई केली आणि पक्षातून पदासहित आम्हाला नियमित केलं। मग जर आम्ही विकासासाठीच आम्ही विचार शहराचा केलेला आहे, पार्टी लेवल हा होता, पण पार्टीने आम्हाला विश्वासात न घेता आमच्यावर कारवाई केली। पक्षाबरोबर चिन्हावर निवडून येऊन अशा प्रकारचा अधिकार कोणालाही स्वतंत्र नाही आणि जो निर्णय काही घ्यायचा आहे अंबरनाथच्या संदर्भात त्याकडे आम्ही गांभीर्यानं बघतो आहोत। आणि खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवीच आहे की जी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि हे पक्षासाठी अत्यंत नुकसानीचंच काम आहे। अमरावतीच्या तिवसा मतदारसंघातील भाजप आमदार राजेश वानखेडे यांची जीभ घसरली आहे। आमदारांकडून महिलांसमोरच शिवराळ भाषेचा वापर करण्यात आलाय। रतन इंडिया पॉवर प्लांटच्या प्रतिनिधींना शिवीगाळ आणि मारण्याची धमकी दिली गेली। रतन इंडिया पॉवर प्लांटच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना आमदार राजेश वानखेडे यांची जीभ घसरली। त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। नाही आता तू काशी तुझ्या घरी येऊन मारा मी तुला। सर मी नाही काय म्हणून राहिलो पोलीस करणार नाही माया। सर मी नाही बोललो सर, तूच बोलला मागच्या वेळेस। नाही सर तूच होता त्या वेळेला रंजन लेकरासाठी। आप कलेक्टर को बोला कि उसको महिला पूछना के भेज दिया, उसको बोला मैंने सुबह तो तू साला पैकेट लेके आ गया वहां से करके, ऐसे कैसे तू अकेले गया। भारतीय जनता पक्ष आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे अमरावती महानगरपालिकेमध्ये युती आहे, पण तरी देखील रवी राणा यांनी भाजप विरोधात उमेदवार दिल्याने नवा वाद निर्माण झालाय। यावर अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे यांनी इशारा दिलेला आहे। रवी राणांनी भाजप विरोधात उमेदवार द्यायला नको होता, त्यामुळे आता नैसर्गिक युती राहिलेली नाही असं परखड मत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं। पण ज्या आमच्या भाजपाच्या सीट आहेत त्या पूर्ण सीटवर त्यांनी कमळाचाच त्या ठिकाणी प्रचार केला पाहिजे अशीच अपेक्षा आहे। कारण त्यांनी इतक्या सीट टाकलेल्या आहे की आता ती जी आमची युती झालेली आहे ती युती आता किती नैसर्गिक राहील, किती ती जी काही वस्तुयुती आहे त्याच्या आधारावर चर्चा केली। नैसर्गिक युती व्हावी असा विचार केला होता, आम्ही तशा जागाही सोडलेल्या आहेत, त्या ठिकाणी कमळाचा काही उमेदवार टाकला नाही। पण रवी राणाजी यांनी अनेक ठिकाणी कमळाचे विरुद्ध उमेदवार टाकले आहे, तर त्यांनी ते नको टाकायला पाहिजे होते असं आमचा अपेक्षा होती। शेवटी त्यांनी त्याच्या पक्षाचा निर्णय करायचा आहे, त्यांच्या पक्षाचा निर्णय मी करू शकत नाही। पण आमच्याही भाजपच्या नेत्या त्यांच्याकडे एकत्र परिवार आहेत, त्यामुळं एकत्र परिवार आपल्याकडे असल्यामुळं मी सुद्धा गेलो पालकमंत्री म्हणून। शेवटी भाजपाच्याही नेत्या त्या परिवारात राहतात, त्यामुळे भाजपच्या नेत्यांशी म्हणजे नवनीत राणांशी आम्ही बोललो, रवी राणांशी बोललो। आत्ता निवडणुकीचा काळ आहे, त्या काळामध्ये
भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकच भूमिका पार पाडली पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिकडे असेल तिकडे त्याला निवडून आणण्याचं कर्तव्य प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ कनिष्ठ सर्वच नेत्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. ती जबाबदारी पार पाडत नसेल तर शेवटी पक्ष आहे, पक्ष फार मोठा आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी वोट जिहादचा आरोप केलाय. मुंबईतील मालवणी, मालाड, मड, कुर्ला, चांदिवलीमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या कशी काय वाढली असा सवाल त्यांनी केला आणि बांगलादेशी रोहिंग्यांची घुसखोरी होत असल्याचा आरोपही साटम यांनी केला. त्यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं. साटम दिशाभूल करतायत असा आरोप मलिकांनी केला. पहिल्यांदा शेख हसीना यांना भारतातून बाहेर काढावं आणि मग टीका करावी असा टोला नवाब मलिकांनी साटम यांना लगावला. या वर्सोवा आणि मालाड विधानसभा क्षेत्रामध्ये 60 ते 65% पेक्षा जास्त हे हिंदू लोकसंख्या आहे आणि 30 ते 32% ही इतर समाजाची लोकसंख्या आहे. 60-65% हिंदू लोकसंख्या असतानाही त्या ठिकाणी मालवणीमध्ये असलम शेख आणि वर्सोव्यामध्ये हरुण खान हा निवडून येतो. त्यामुळे कशा प्रकारे वोट पोलरायझेशन, वोट जिहाद घडवून या अशा प्रकारे सिस्टीममध्ये हे लोक येतात आणि सिस्टीममध्ये हे लोक येऊन या सिस्टीमला करप्ट करण्याचं काम हे करतात. बांगलादेशी बुमाबुम करत असताना शेख हसीनाला पहिले पाठवा ना, ज्याच्यामुळे बांगलादेशमध्ये हिंदू अडचणीत आहे. त्याच्याकडे लक्ष अमित साटमजीने दिलं पाहिजे. या मुंबईमध्ये जे कोणी आहे हे सगळे मुंबईकर आहे, भारतीय नागरिक आहे आणि मुस्लिम समाजाला या प्रकारे टार्गेट करणं त्यांचा हे नवीन एजेंडा नाही. हे गेली 30-40 वर्ष या प्रकारचे बोलत राहिलेले. अडवाणीजी केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांनी सांगितलेलं या लोकांना तुम्ही वर्क परमिट देऊन टाका. आता आपण पुढच्या बुलेटिनकडे वळणार आहोत. पुढच्या बुलेटिनची सुरुवात आपल्याला करायची आहे महत्त्वाच्या बातम्यांनी. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. संयुक्त मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधूंचा हल्ला बोल. सत्ताधाऱ्यांच्या मालकांचा दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव. राज ठाकरेंचा घणाघात. भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नाहीयेत. अजित पवारांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे देणार होता, त्याचं काय झालं? राज ठाकरेंचा संयुक्त मुलाखतीत फडणवीसांवर निशाणा. राजकारणामध्ये कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. सत्ता बदलत असतात. ज्या दिवशी हे बदलेल त्यावेळी सरळ बाहेर येणारच. राज ठाकरे यांची जोरदार टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलुख मैदानी तोफ नागपुरामध्ये धडाडणार. तर्री पोहावीत देवा भाऊ या विशेष संवादात मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जनतेचा रोष होता, तर मग भाजपला अयात उमेदवारांची गरज का पडली? भाजपमधल्या निष्ठावंतांवर अन्याय केल्याची न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत घणाघाती टीका. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. संतोष धुरींकडून त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप. संदीप देशपांडेंकडून मनसे सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम. अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार. काँग्रेसचे सगळे 12 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार. येत्या 2 ते 3 दिवसात होणार महाप्रवेश. महापालिका निवडणुकीच्या प्रचारापासून सुप्रिया सुळे अलिप्त. पुण्यात अद्यापही प्रचारात नसल्यानं चर्चांना उधाण. मुंबईत नियोजित हल्ला होणार असल्याच्या संशयामुळे अलर्ट जारी. सगळ्या सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा अलर्ट. विमानतळांसह सगळ्या संवेदनशील ठिकाणी हाय अलर्ट.
ज्येष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगीळ यांचं निधन. वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पर्यावरण संवर्धनाकरता झटणारा मार्गदर्शक हरपल्याची भावना. नमस्कार. महाराष्ट्राचं नंबर 1 चॅनल न्यूज 18 लोकमतमध्ये आत्ता वेगवेगळे कार्यक्रम महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपण बघतोय आणि नेत्यांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरच्या मुलाखती सुद्धा बघतोय. तुम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला आमचा कार्यक्रम तो म्हणजे बघतोय रिक्षावाला. तर ठाणे जिथे विकासाच्या घोषणा फ्लायओव्हरवरून जातात आणि माणसं मात्र खाली ट्रॅफिकमध्ये अडकतात. या शहरात सगळ्यात जास्त वेळ रस्त्यावर कोणी घालवत असेल तर तो आहे रिक्षावाला. आणि या रिक्षावाल्याच्या नजरेतून ठाणेकर आज काय बघतोय तेच पाहणार आहोत बघतोय रिक्षावाला या खास कार्यक्रमातून. आज आपण आलेलो ठाण्याच्या किसन नगरमध्ये. रिक्षा आपली आलेली आहे. रिक्षावाल्याने जगायचं तर कसं जगायचं? मला ह्या रिक्षावाल्याला लय राग येतो आहे ना. मी मारते रिक्षावाल्याला थोडं. शब्द जर ऐकले ना तर माणूस असा वाटतं की ती रिक्षा चालवतोय का भिका मागतोय आम्ही. किसननगर असू दे, ठाणा असू दे, लोकमान्यला कसं पण याला लाभचं भाडं पाहिजे. फॉरेन्सिक लॅबला कसं टेस्ट होते तशी आमची लॅबमध्ये नेऊन टेस्ट करतात. हा टाका ह्याच्यावर पहिला कायदा करा. टीव्ही वरती येणार ना लगेच भावाने गॉगल लावला. रस्ता एंट्री होती तो बंद केलाय. त्यामुळे स्थानिक लोक इथे रॉंग साईडने येतात आणि परत पोलिसवर उभे असतात. त्यांच्या फाईन सगळे रॉंग साईड मानतात. कोणाच्या जीवाला धोका होईल. राजकारणच रॉंग साईडने चालू आहे सगळं. राजकारणाविषयी आता काय बोलणार. त्यासोबत ठाण्यात एकनाथ शिंदे आलेले आहेत. ठाणा फिरून आम्ही आलोय किसन नगरमध्ये. आता किसन नगरमध्ये काय आलं तुम्हाला सगळ्यांना माहिती. एकनाथ शिंदे इथूनच मोठे झाले खरं तर. आणि अजून काही रिक्षावाले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. खरं तर रिक्षावाल्यांच्या समस्या जाणून घ्यायच्यात. म्हणजे मुंबईकर असो किंवा ठाणेकर असो ते रिक्षावाल्यांना त्रासलेले आहेत. किती वर्ष रिक्षा चालवत आहे? मला 8 वर्ष झाली. 8 वर्ष. काय समस्या आहेत ठाण्यातल्या किंवा एक रिक्षा चालक म्हणून काय समस्या वाटतात? रिक्षाचा चालकाचं म्हटलं की आम्हाला ट्रॅफिकवाल्यांचं म्हणजे भरपूर त्रास होतोय. विनाकारण फाईन मारतात. जर युनिफॉर्म असेल तरी फाईन मारतात. सिग्नल तोडलं नसेल तरी फाईन मारतात. आणि कोणत्याही गोष्टीवर त्यांना आता जे फोटो कॅमेरा हे सांगितलं आहे मारायला ते त्या म्हणजे बिनधडक कधीही ते कारवाई करतात. कळतच नाही ट्रॅफिकवाल्यात की फोटोग्राफर आहेत. हां म्हणजे आता ते त्यांना आता मला वाटतं थोड्या दिवसांनी त्यांना फोटोग्राफरच व्हायला लागेल. आणि त्यांना ते सगळ्यांच्या रिक्षावाल्यांचं खास करून रिक्षावाल्यांनाच ते फाईन मारतात. बोलणार का? मराठी नाही आता बाहेर. अरे यार याच्यापेक्षा मराठी नाही आता. समजता है बोलने में थोड़ा दिक्कत होता है. ठाण्याच्या समस्या काय तुमच्या? पण एवढं आहे की ज्याप्रमाणे वातावरण चाललंय त्याप्रमाणे माझ्या मते तरी असं वाटतंय की शिवसेना पूर्ण येणार 100%. मी ठाण्यातलेच आहात ना? ठाण्यात म्हणजे बालेकिल्ला समजा आपला आयुष्य इथेच गेलं पूर्ण. लहानाचा मोठा इथेच झालो मी. बालेकिल्लाच आहे आपला. हा तुमचा बालेकिल्ला वाटतं? हा आमचा बालेकिल्लाच आहे. हा काय समस्या काय ठाण्यातल्या तुमच्या? ठाण्यातल्या समस्या म्हणजे बघा आता कसं आहे माहिती आहे का. इथे रोड आता बघतात तुमच्या समोरच समस्या दिसतात सगळ्या तुम्हाला. समोर तेवढे गाड्या लागलेल्या आहे. ट्रॅफिक जाम आहे. थोडंसं सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत. ट्रॅफिक जाम झाली नाही पाहिजे. रिक्षावाले इथे येतात. इथं फेरीवाले येतात. बाकीच्या गाड्या आल्यामुळे ट्रॅफिक जाम होते इथे. बाकीच्या गोष्टी सगळ्या समस्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे. रिक्षावाल्याने जगायचं तर कसं जगायचं? सगळ्या गोष्टीचं आम्हाला एकच म्हणणं आहे की आम्हा रिक्षावाल्याने जी हाडतूड जी कायदा निघाला की त्याची म्हणजे इज्जत देत नाही का लोक? नाही 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 अहो साधा रिक्षावाल्याचे बी शब्द जर ऐकले ना तर माणूस असा वाटतं की ती रिक्षा चालवतोय का भिका मागतोय आम्ही. म्हणजे अशी अवस्था आहे. कोणी बी राजकीयाने उठावं पहिला कायदा आणावं. रिक्षावाल्याला बेशिस्त म्हणावं. काही सत्ताधाऱ्यांमधले असतात काही विरोधकांमधले असतात ज्यांनी त्यांनी म्हणजे एखाद्या फॉरेन्सिक लॅबला कसं टेस्ट होते एखादा रोग आला तसा मग तशी आमची लॅबमध्ये नेऊन टेस्ट करतात. हा टाका ह्याच्यावर पहिला कायदा करा. आता हे रिक्षावाले काका आपल्याला घेऊन आलेले आहेत ठाण्याच्या एका अशा स्पॉटवरती जिथे ठाणेकर सर्वाधिक आपला वेळ घालवतात. हा काय काका याचं नाव काय? याला पासपोर्ट बोलतात. जुना पासपोर्ट MIDC एरिया. तर इथे हा आमचं इथे स्टँड आहे. ज्यांना पिवळी लाईन आखून दिलेली आहे. पिवळ्या लाईनीच्या आत हे असे आमचे रिक्षावाले उभे राहतात.
जेणेकरून ट्रॉफिक होऊ नये हे असे लाईनीत असतात. समस्या काय होते, सरळ तिथून येणाऱ्या गाड्या, हातुली मार्गे येणाऱ्या गाड्या, त्याच्यामध्ये इकडे युटर्न मारला जातो. इथे युटर्न मारला की तिकडून जे चेकनाक्यावरून गाड्या येतात त्या जाम होतात आणि इकडून ज्या जाणाऱ्या असतात रघुनाथवरून वर त्या जाम होतात. म्हणजे ही कैची बसली जाते. तर आमची अशी अपेक्षा आहे सगळ्या इथल्या रिक्षा बांधवांची, वाहतूक शाखेला, की तुम्ही जर हादुरीमध्ये जाण्यासाठी गाड्या ठेवल्या, आतमध्ये येण्यासाठी न ठेवता मागच्या रोडनी जर गाड्या दिल्या तर बऱ्यापैकी ट्रॉफिक समस्या होऊ शकते. ट्रॉफिक आहे तशीच आहे पहिल्यापासून, उलट जास्त झाली आहे ट्रॉफिक. काय करता तुम्ही ट्रॅफिकमध्ये? काय करत थांबायचं, मग रुमाल काढायचा, घाम पुसायचं, सिग्नल सुटेल तेव्हा जायचं, बाकी काही नाही करायचं, बस वेट. आणि पॅसेंजर काय करतात? पॅसेंजर पण थांबतात, काय करणार ते. काकू आमच्या रिक्षामध्ये बसलेली आहे, मग असून काहीतरी बोलतायत. ते काय काकू, काय एवढा राग, कसला राग आलाय? मला रिक्षावाल्याचा भरपूर राग आलेला आहे. कारण पेशंट असले तरी ती लोक घेऊन नाही जात. का? आम्ही भाडं देतोय ना, आम्ही नाही भाडं देत. किसन नगर असू दे, ठाणा असू दे, लोकमान्य नगर असू दे, पण यांना लांबचं भाडं पाहिजे. आम्ही भाडं देत नाही का? आम्ही देतो भाडं. हा, पण ही लोक मजबुरी समजून नाही घेत. एक म्हातारी इथे पडली तरी तिला घेऊन जात नाही हॉस्पिटलला. काय ठीक आहे, देणार ना पैसे, तिला म्हटलं मी देते पैसे पाहिजे, मी तिला घेऊन जा. मला ह्या रिक्षावाल्याला लय राग येतो. हे लोकांना मी मारते रिक्षावाल्याला थोडं. इथं जे रस्ता एंट्री होती तो बंद केला आहे, तो एंट्री होती ती बंद केली. त्यामुळे स्थानिक लोक इथे रॉंग साईडने येतात आणि रॉंग साईडने आल्यामुळे इथे ॲक्सिडेंट, बरेच वेळा इथे ॲक्सिडेंट झालेला आहे. बरोबर. ॲक्सिडेंट झाल्यामुळे तिथं लोकांना, स्थानिक लोक तर फिरून जाऊ शकत नाही आणि परत पोलिसवर उभे असते, त्यांच्या फाईन, हे लोकांना, स्थानिक लोकांना सहन करायला लागतो हे त्रास. आज खरं तर आपण आलो होतो ठाण्यामध्ये. ठाण्यातल्या रिक्षा चालकांशी आपण संवाद साधला, अनेकांशी गप्पा मारल्या आणि त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा रिक्षावाल्यांमुळे कुणाला प्रॉब्लेम होतो का. एक ताई आपल्याला भेटली, जोरदार बोलल्या त्या ताई. तर एकंदरीत फक्त जनतेचे नाही तर आज आपण रिक्षावाल्यांवरती थोडासा फोकस केला. ही रिक्षा घेऊन आपण ठाण्यात आलो होतो. तर आता इथून पण आपल्याला जायचं आहे दुसरीकडे. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आमचा शो असाच रोज पाहत राहा. आम्ही नवनवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येतो. चला. पुढच्या घडामोडींकडे आपण वळूया. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून होम टू होम प्रचार सुरू आहे. प्रभाग 4 मधील उमेदवारांकडून घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेऊन संवाद साधला जातोय. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुशील बंदपट्टे, कविता चंदनशिवे यांच्याकडून होम टू होम प्रचार केला जातोय. न्यू बुधवारपेठ, मराठा वस्ती, जन्माचाळ, श्रीरामनगर या भागातून घरोघरी जाऊन नागरिकांना भेटीगाठी दिल्या जात आहेत. यावेळी गेल्या 5 वर्षांपासून रखडलेले नळ, रस्ते, ड्रेनेजचं काम, घंटागाडी वेळेवर न येणं, अस्वच्छता अशा वेगवेगळ्या समस्यांचा मतदारांकडून पाढा वाचला गेला. बारपेठ असेल, मराठा वस्ती असेल, श्रीरामनगर असेल, वडर गल्ली असेल, बुधले गल्ली असेल, सगळ्या घरी आम्ही होम टू होम जातोय. आणि आज तुम्ही पाहताय नागरिकांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या पॅनलला मिळतो आहे. आणि नागरिकांनी मागील 9 वर्षात जी कामं झालेली नाहीत, जसे की नळ आहेत, गटारी आहेत, रस्ते आहेत, स्वच्छता आहे, अशा सगळ्या विषयांवर मागील 9 वर्षात काहीही काम न झाल्याचं समाधानकारक अशा आमच्यासमोर त्यांचे प्रश्न मांडले. आणि आम्ही त्या सगळ्यांना आश्वासन दिलं आहे, वचन दिलं आहे की येणाऱ्या काळात तुमचे याविषयी काही प्रश्न असतील ते आम्ही मोठ्या ताकदीने सॉल्व्ह